तर आज आपण चवीला आंबट चटकदार अशी दह्याची कढी कशी करायची तेच बघणार आहोत. कढीसाठी नेहमी तुमच्या कॉमेंट्स आणि DM येत असतात, तर सर्व टिप्स सांगितलेल्या आहे. कढी करण्याकरिता मिक्सरच्या वेट ग्राइंडरमध्ये 2 कप आंबट दही घ्यायचं आहे. इथे घरी लावलेलं दही वापरायचं आहे. पॅकेटच्या दह्याची कढी जी आहे ती फाटते किंवा मग ती दाणेदार होते. 2 कप आंबट दह्याला 2 चमचे बेसन घालायचं आहे. हे मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्यायचं. कढीला खमंग फोडणी बसली गेली पाहिजे, तर त्यासाठी पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा मेथीदाणे, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 1 तमालपत्र, कढीपत्त्याचे पानं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा ताजी आलं लसूण पेस्ट घालून खमंग फोडणी करायची. फोडणी थोड्या वेळ परतली की गॅसचा फ्लेम लो करून पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घालून थोड्या वेळ परतलं की यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवून जे मिक्सरमध्ये दही फिरवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. दही किती आंबट आहे आणि कढी किती पातळ हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. कढी जी आहे चवीला आंबट आणि थोडीशी पातळ असेल तेव्हाच प्यायला मजा येते. तर इथे मी साधारण 2.5 ते 3 कप पाणी घातलेलं आहे. ही महत्त्वाची स्टेप आहे. गॅसचा फ्लेम हाय करून कढीला उकळी येतपर्यंत कंटिन्युअसली ढवळत राहायचं, म्हणजे कढी फुटत नाही. कढीला उकळी फुटल्यावर गॅसचा फ्लेम लो करून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आवडत असल्यास किंचित साखर घातली तरीही चालेल. 10 ते 12 मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर अशी आंबट कढी मसाले भाताबरोबर खायला खूप मजा येते. मसाले भाताची रेसिपी लवकरच घेऊन येतोय. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.